गाइज वेलकम टू माय ब्लॉग. गुड मॉर्निंग. सो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत परत एकदा अलिबागला. सो आपली कोकणातली मोस्ट ऑफ थर्ड ट्रिप असेल. आणि या थर्ड ट्रिपमध्ये आपण फॅमिली मेंबरसोबत जाणार आहोत. सो लेट्स गो. गाडी पाणी चला ना मामा. Hi guys. We are here at Nagaon Beach again at Alibag, third time in 2025. We are here with family members, around 20 people from different families came together for the collaboration to show the strength of unity. So let's see how it goes in those 2 days. Thank you. आत्ता आम्ही सकाळी पोहोचलो इथे अराऊंड सकाळी नाही दुपारीच पोहोचलो इथे 1 वाजता. आणि नंतर आम्ही चेक इन केलं. फर्स्ट आम्ही फ्रेश झालो आणि जेवण केलं. जेवणानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि आता फ्रेश होऊन आम्ही चाललो बीचला. सो लेट्स गो नाव ऑन द बीच. या जेवण कसं आहे जिजू? खूप छान आहे. दादा कसं आहे जेवण? छान आवडलं का सर्वांना व्हेज जेवण? गाईज गुड मॉर्निंग. सो काल आम्ही रात्री जेवण केल्यानंतर आम्ही बॉनफायर केलं. खूप मजा आली आणि इथे नाईटचा व्ह्यू खूप छान होता. आणि आज सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही चाललो आहे परत बीचवर. आणि सगळ्यांनी साड्या घातल्यात. सो आम्ही आता साड्यावर शूट करू पाहिजे. लेट्स गो टू द बीच. हे गाईज गुड इव्हिनिंग. सो आज आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला आणि नंतर आम्ही गेलो बीचवर. आणि बीचवर आम्ही खूप एन्जॉय केला. जास्त फोटोशूट केलं, रील्स बनवले. त्यानंतर आम्ही राईड्स केल्या. राईड्स झाल्यानंतर आम्ही थोडंसं ब्रेक घेतला आणि नंतर आम्ही जेवायला गेलो. सो जेवण झाल्यानंतर आम्ही आलो परत विलाला. आणि आज आपण आलो आहोत दिशा विलाला. मी बॅक कॅमेराने
दाखवेल तुम्हाला सगळा. विला खूप सुंदर आहे आणि विलाची तारीफ करायची म्हणजे विलामध्ये फूडसुद्धा ते ऑफर करतात. त्यांच्याकडे समथिंग पॅकेज आहे त्यांचं, त्यामध्ये फूड वगैरे ते इन्क्लूड करतात आणि फूडची क्वालिटी अत्यंत सुंदर आहे. नॉनव्हेज तर बेस्ट आहे, व्हेज इज ओके बट नॉनव्हेज इज सुपर बेस्ट. आय जस्ट लव्ड इट. मतलब त्यांचे फिश तर एकदम भारी होते. सो त्यानंतर आता आम्ही आलो आणि चहा पाणी घेतला आणि आता आम्ही थोडी स्विमिंग केली. स्विमिंगनंतर आता आम्ही परत आता गेम खेळणार आहोत. सो सगळे फॅमिली मेंबर आहेत, तर आम्ही विचार केला की थोडा क्रिकेट किंवा बॅडमिंटन असं खेळू. सो बघू आता. आमची ही 3 डेजची ट्रिप आहे. काल आलो आम्ही, आज स्टे केला आणि आता उद्या आम्ही ब्रेकफास्ट करून जाणार आहोत पुढे. सो बघू आता काय होतं ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. हा आहे विला. सो इथे 4 रूम्स आहेत. या 2 बिग रूम्स आहेत, या स्मॉल रूम्स आहेत. हा सिटिंग एरिया, इथे किचन आहे यांचा. ते प्लेइंग एरिया खूप जास्त मोठा आहे. सो फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत मोठी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल, सो तुम्ही इथे येऊ शकता. कारण या गेटच्या आतमध्ये आपलाच एरिया पूर्ण, त्यामुळे सेफ्टीसुद्धा आहे. थोडेफार माकडे आहेत ते, बट एवढे नाही, सकाळी थोडेफार असतात. आणि इकडे लहान मुलांसाठी खेळायचा प्लेइंग झोन आहे. इथे ते बसायला सुद्धा आहे. इथे आम्ही काल शेकोटी गेली होती. तिथे स्विमिंग पूल आहे. सो स्विमिंग पूलसुद्धा खूप छान आहे, क्लीन आहे. डेप्थ एवढी. सो असा हा विला खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता. मी टॅग करेल त्यांच्या पेजला आणि त्यांचे रेटसुद्धा अफोर्डेबल आहेत. सो यू कॅन कम हिअर. बॉल आलेला आहे. ए टीमचे बॉलर अजय दादा यांना बॉल मिळालेला आहे आणि आमचे महादेव दादा बॉलिंग करत आहे. नो बॉल. मागे सर का अशा रीतीने पहिला बॉल हे करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु गौरव लाफी कसे हातला. अतिशय सुंदर कर्णधार, सुंदर अशी बॅटिंग. आणि या ठिकाणी बेंगलोर वरून खास आलेल्या प्रतीक्षाताई सानप, त्याही अतिशय अरे जावयांना सासऱ्यांना मागे घेते. आउट होतो त्यांना. पहिला बॉल सुरक्षितरित्या खेळला गेलेला आहे. आवाज वाढवा. आउट. किती बॉल झाला आता? आम्ही जिंकणार आहोत. काय शॉट मारला एकदम उत्कृष्ट अशी फलंदाजी. आपण विजयाच्या अगदी नजदीक आहोत. आणि अशा अतिशय उत्कृष्ट पण कॅच घेतला. व्हिडिओ झाले, आउट झाली. चला व्हिडिओ साठी व्हिडिओ न काढल्यास गौरव या आपले अडचणीत बॉल व्यवस्थित तुमची बॅटिंग पाहिजे. अतिशय सुंदर असा चेंडू
चार झालेले आहे. सुनील सासूचा या ठिकाणी कॅच पकडलेला आहे. चला चला गौरव सानपजी पुढे चला. अजय जिजू चला पुढे पुढे चला. जागेवर थांबू नका. जागेवर थांबल्यावर पुढे पुढे चाला. थांबल्यावर मी बंद. हो अजय जिजू उठा. थांबल्यावर मीच आउट करेल तुम्हाला. हळूहळू जा हळू जा. चला चला कोण बसताय. ए मधून नका घुसू. मधून नका घुसू. ईश्वर माधवी नवीन पिढी सोबत प्रोत्साहन करताना सानप सर एक हातचा राखून पडत आहेत. पळा पळा. सानप सर पळा. आणि सानप योगेश झालं. या ठिकाणी रिपीट कर. 47 मी जिंकलो नाही, मी दगडा पैकी ना, मी लय 30 बिनधास्त. चार घेतलेले आहेत मी. 36 87 पापड मनसुक्त घाललं तुम्ही पापड. हा काल आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि संभाजीनगर मधनं. हे फॅमिली आहे ही संपूर्ण. आपण यांना विचारूयात की त्यांना आपल्याकडे दिशा विलाला फूड, ॲम्युनिटीज, रूम सर्व्हिस किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीत काय वाटतं. आम्ही 3 दिवसांच्या कौटुंबिक सहलीसाठी आलो होतो. तर गुगलवरती पाहूनच आम्ही हा विला निवडला होता. पण आमच्या अपेक्षापेक्षा पण चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आणि विशेषतः कोकणी आणि महाराष्ट्रीयन या दोन्ही पद्धतीचं जे फूड आहे ते आम्हाला अगदी आमच्या मनापेक्षाही म्हणजे आपल्या अपेक्षापेक्षाही चांगल्या पद्धतीचं मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असेल तर या रिसॉर्टला स्वच्छता, क्लीननेस, स्विमिंग टँक असेल, रूम असतील, बाथरूम असतील, जे आपण म्हणतो सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असते स्वच्छता. कारण लहान मुलं, महिला वर्ग आपल्यासोबत असतो. तर ते एकदम छान झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचे इथले जे हे आहेत, प्रतिष्ठाता आहेत, ओनर आहेत, त्या सगळ्यांना एकदम कुटुंबाप्रमाणे आल्यानंतर इथं सांभाळतात. असं बारीक सारीक पाहत नाहीत. त्यामुळं ते सगळ्यात मला एक चांगलं वाटलं. तर त्याबद्दल मी प्रतीक्षाताईंचे आभार मानतो. आणि छान झाला आमचा प्रवास. खूप एन्जॉय केला, खूप धमाल केली. त्यामुळं छान वाटलं. So yeah, hi guys. We came for the family trip. We were around 20 people. We came for the collaboration to enjoy our trip. We went to a Google and found Disha Villa. Once we visited here, it was more than the expectation what we have decided. The only thing what we liked here was the food. If you are thinking to try a food outside, give a doubt to yourself and have once a taste of Pratiksha's ma'am. It's awesome. You will get taste and this look everywhere, but the owner is a kind-hearted and a person with an empathy.
So once try here, you will have an awesome journey here. Thank you. हाय गाइस, सो हम लोग यहाँ पे सब फैमिली आए थे ट्रिप को। तो हम लोग को सबको यहाँ का नेचर, यहाँ का एनवायरनमेंट, यहाँ की हॉस्पिटैलिटी, यहाँ का फूड, यहाँ का एवरीथिंग हम लोग को बहुत अच्छा लगा। सो आप कभी अलीबाग को आए तो यू कैन फर्स्टली चूज दिस विला, सो इट वॉज बेस्ट। दिशा विलाची एक महत्त्वाची गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे सुरक्षितता. कारण आपण कुटुंबासोबत जेव्हा फिरायला जातो तेव्हा सुरक्षितता आपल्या कुटुंबाची फार महत्त्वाची असते. ही पूर्ण गेटेड कम्युनिटी आहे आणि एका गेटेड कम्युनिटीमध्ये सुंदर असा व्हिला बनवलेला आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतीक्षाताईंचा स्वभाव आणि दादांनी आम्हाला केलेलं सहकार्य हे फार सुंदर आहे. कारण छोटे मुलं सोबत होते, कुठलीही गोष्ट, कारण छोटे मुलं म्हटल्यानंतर काही खायला वगैरे ह्या गोष्टी, परंतु अतिशय मोठ्या मनाने खूप म्हणजे छान त्यांनी आमची 2 दिवस सेवा केली. धन्यवाद दोघांना पण. दिशा विला नागावमधील एक उत्कृष्ट राहण्यासाठी, खवयांसाठी, नॉनव्हेजसाठी खूपच छान आहे. सर्वांना खूप जेवण वगैरे आवडलेलं आहे. विशेष करून नॉनव्हेजमध्ये फिशमध्ये सर्वात छान असा बोंबील फ्राय खूपच छान बनवला जातो आणि तो सर्वांना आवडलेला आहे. धन्यवाद. दिशा विलामध्ये थांबा मामा. दिशा विलामध्ये आम्हाला 3 दिवस दिलेली सेवा अतिशय उत्कृष्ट होती. घरगुती पद्धतीचं जेवण होतं आणि ताईने आम्हाला दिलेलं सहकार्य अतिशय छान होतं. आणि त्यात उत्तम चहा आम्हाला जसा पाहिजे असा बनवून दिला, त्याबद्दल ताईंचे आभार मानतो. नाही आता बंद झालं. मला चहाचं सांगत होतं. मला चहाचं सांगत होतं. पाण्यात फिल्टरचं पाणी होतं. मेन गोष्ट अशी होती की शरीराला जे पहिल्यांदा अत्यावश्यक सेवा जी होती पाण्याची, ते पाणी असं सुंदर गरम करून दिलं आम्हाला. सकाळी 6ला म्हणलं तर 6ला चहा करून दिला 2 दिवसापूर्वी. एकदम फर्स्ट क्लास. आणि ती आमची गावची विद्यार्थिनी सापडली मला ओळखीची. म्हणजे तिचा प्राचार्य माझ्या ओळखीचा होता, तुमचा सर. धन्यवाद. मी 3 दिवसापूर्वी ज्या फॅमिली गॅदरिंगसाठी इथे एकत्र आलो होतो, तो सुंदर अनुभव आहेच आमच्यासोबत. परंतु रात्रीचा एक असा इन्सिडेंट आहे की जो मी आवर्जून शेअर करेल आणि बाकीच्या सगळ्यांना दिशा विला का सिलेक्ट केलं पाहिजे तर त्याचं एक मुख्य कारण आपल्याला सांगेल. रात्री माझ्या मुलीला रात्री 1:30 वाजता 105 डिग्री टेम्परेचर एवढं तापमान होतं, एवढा ताप आलेला होता फनफनून. तर प्रत्यक्षाताईंनी 3 डॉक्टरांना स्वतः पर्सनली कॉल करून अवेलेबिलिटीविषयी चेक केलं आणि इथनं 12 किलोमीटर दूरवरती एक चांगलं हॉस्पिटल आहे लहान मुलांचं, तिथल्या डॉक्टरांशी संपर्क करून त्यांनी आम्हाला रात्री 1:30 वाजता आमच्यासोबत तिथे आल्या. तिथे आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास वेळ गेला आमचा. तोपर्यंत त्यांनी खूप संयमाने आमच्यासोबत आम्हाला धीर देत आम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली आणि रात्री 3 वाजता 3:30 वाजता त्या आमच्यासोबत आमच्या मदतीसाठी धावून आलेल्या होत्या. त्यामुळे ज्यांना कुणाला फॅमिलीसाठी वेळ द्यायचा आहे आणि फॅमिलीच्या आरोग्याची काळजी आहे अशा सगळ्या लोकांसाठी दिशा विला हे एक नो डाऊट बेस्ट प्लेस आहे. इथे तुम्हाला स्वच्छता, आरोग्य आणि इतर सर्व सुविधांसहित एक काइंड हार्टेड पर्सन म्हणून प्रतीक्षाताईंची अवेलेबिलिटी असेल. धन्यवाद. गणपती बाप्पा.